आज आपण रव्याचा उत्तप्पा बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी रवा, 1 वाटी दही, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर। प्रथम आपल्याला दही आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। बारीक रवा किंवा मोठा रवा घेतला तरीही चालेल। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। आता हे छान फुललेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हे एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे। त्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे। आता तवा गरम झालेला आहे। त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि उत्तप्पा बनवायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता। आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि उत्तप्पा दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे। उत्तप्पाला छान जाळी आली आहे। आता हा उत्तप्पा भाजला आहे। त्याप्रमाणे सर्व उत्तप्पा बनवणार आहोत। हे झाले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार उत्तप्पा तयार। उत्तप्पासोबत तुम्ही चटणीही बनवू शकता।